नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यूडी विभागाचा नवीन सुधारित आकृतीबंध हा जाहीर करण्यात आलेला आहे. सध्या तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या विभागाचे आकृतीबंधांचा कार्यक्रम चालू आहे. कारण की याच्यामध्ये लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या होत्या की प्रत्येक विभागाने त्याचा आकृतीबंध हा रिवाइज करून घ्यायचा आहे, सुधारित करून घ्यायचा आहे. सेवा प्रवेश नियम अपडेट करून घ्यायचे, रोस्टर अपडेट ठेवायचे. म्हणजे येणाऱ्या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की 70,000 भरती काढू, 50,000 आणि 20,000 अशी काहीतरी करून आम्ही भरती करू. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं जे मंजूर लागतं ते म्हणजे सुधारित आकृतीबंध. तर पीडब्ल्यूडी विभागाचा हा सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो आता जाहीर करण्यात आलेला आहे. याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व सरसेवा भरतींसाठी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. याआधी ज्या काही बॅचेस आपल्या झालेल्या होत्या सरळ सेवेमध्ये, त्यांच्या माध्यमातून बरेच मुलं जे आहेत तर ते सिलेक्ट झालेले आहेत. तर हीच बॅच तुम्हाला जी आहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बघा इथं जीवा, चला हे कधीच आहे 8 एप्रिल 2026 च हा आपल्याला जी आर पाहायला मिळतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा 34 संवर्गाच्या आतील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. ओके, तर हा त्यांनी एक आकृतीबंध इथे दिलेला आहे. काय सांगितलेले पाहूया. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखेचा 34 संवर्गांच्या आतील पदांचा सुधारित आकृतीबंध 10 ऑक्टोबर 2023 अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे या आधी 10 ऑक्टोबरला मंजूर करण्यात आलेला बघा हा आहे तो जी आर, जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, जो ऑलरेडी त्यांनी मंजूर केलेला होता. परंतु याच्यामध्ये काही त्यांना अपडेट करायचं असेल, रिवाइज करायचं असेल, तर त्यांनी आता तो जो आहे तर तो रिवाइज करून इथं दिलेला आहे. प्रामुख्याने रिवाइज म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की आधी जी काही पद होती, फॉर एक्झाम्पल गटडची, वाहन चालक पद, नाईक पद, शिपाई पद, चौकीदार पद, ही गटडची पद शासनाने असं ठरवलेलं आहे की ही आता सरकारी जॉबद्वारे भरायची नाही, हे कॉन्ट्रॅक्ट बेसने करायची, म्हणजे बाह्य स्त्रोताद्वारे भरायचं. म्हणून तुम्ही बघा ही कॅन्सल झाली, ही कॅन्सल झाली, ही कॅन्सल झाली, ही कॅन्सल झाली, हे कुठे गेले, हे डायरेक्टली इथं गेले. सोबतच हे संगणकाचं पदच रद्द करून टाकलं, डायरेक्ट ते रद्द करून टाकलं त्यांनी. ओके, बाकी याचे काही काटछाट केलेली नाही, हे ऍज इट इज जशा पद्धतीने त्याच पद्धतीने. परंतु ही जी काही गटडची पद होती तर ती डायरेक्ट त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहे तर तिथं करून दिलेले. तर हा एक महत्वपूर्ण बदल बघा. इथं पण तेच बघा, वाहन चालक संगणकाचं तर डायरेक्ट पदच कॅन्सल केलं. बघा हे तुम्ही बघा इथं अशा पद्धतीने हे करून टाकलेलं. इथं प्लस एक पद वाढवा केलेले. ते कुठं असणार आहे, फक्त परिमंडळ कार्यालयासाठी हे एक पद इथं एक्स्ट्रा ऍड जे आहे तर ते इथं झालेलं आहे. ओके, पुढे खाली बघा इथं काय म्हणजे महत्वपूर्ण बदल काय आहे की 10 ऑक्टोबर 2023 चा जो जी आर होता त्याच्यामध्ये किती पद होती लक्षात घ्या. नियमित पद ही 11,228 पद होती आणि बाह्य स्त्रोताद्वारे ही 2,326 होती. आता याच्यामध्ये पुन्हा वाढ जी आहे तर ती करण्यात आलेली 11,228 पद. एवढी पद या विभागासाठी सध्या जी आहेत तर ती मंजूर शासनाने इथं करून दिलेली. याच्यापैकी जे काही रिक्त असेल तर आगामी काळात त्यांची भरण्यासंदर्भातली कारवाई जी आहे तर ते शासनामार्फत करण्यात येईल. ओके, एवढाच हा जी आर होता. थोडं त्यांनी सुधारित काम केलेले. मोठ्या तालुक्यांसाठी प्रत्येक उपविभागास 5 व लहान तालुक्यासाठी प्रत्येक उपविभागात 4 कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहतील. एक मंजूर एकूण 17 पदांच्या मर्यादेत वित्त विभागाने बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यास मंजुरी दिलेली पद, ती सगळी पद दिलेली की जे बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात येतील. तर अशा पद्धतीने सर्व पद आपल्याला इथं जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात. मित्रांनो, या सगळ्या काही गोष्टी होत्या तुमच्यासाठी. आणि सरळ सेवेची बॅच आपली लाईव्ह स्वरूपाची नुकतीच सुरू झालेली आहे. तर त्याला तुम्ही नक्की ऍडमिशन घेऊन तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.